अंजनगाव सुरजी तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणजे खीरगव्हाण। या गावामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वनराईमध्ये कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना सेंद्रिय खत, ज्यामुळे आपली पिकांमध्ये उत्पन्न भरमसाठ होईल आणि आपली शेती शेतकरी सुजलाम सुफलाम होतील, या उद्देशाने आपल्या देशाची प्रगती होईल म्हणून पूर्ण जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला। त्यानिमित्त उपविभागीय कृषी अधिकारी देशमुख तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, तालुका कृषी अधिकारी मनोहर कोरे, पंचायत समिती सदस्य मनोहर माहोरे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, मंगेश वानखडे, किरण मुळे, महसूल विभाग मंडळ अधिकारी बोंद्रे, कृषी सहाय्यक संजय येवले, कृषी सहाय्यक संजय ठाकरे, पोलीस पाटील राजू घोगरे तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, ग्रामसेवक, पत्रकार इत्यादी उपस्थित होते। आदर्श ग्राम खीरगव्हाण येथे हा अतिशय चांगला कार्यक्रम आज इथे कृषी विभागाने आपले गावकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित केला। त्या कार्यक्रमाला आपल्या जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तथा उपाध्यक्ष चव्हाण साहेब लाभले व इतरही मान्यवर मंडळी वानखडे जी आहेत, आपले मार्गदर्शक जे अतिशय चांगले शेतीविषयी मार्गदर्शक ते लाभले। या जागतिक मृदा दिनाचा जो उद्देश आहे, जमिनीचं आरोग्य सुधारणे, की जे दिवसेंदिवस रासायनिक खताच्या वापरामुळे, अतिवापरामुळे आणि पाण्याच्या अतिवापरामुळे तसे सेंद्रिय पदार्थ कमी टाकल्यामुळे जे खराब होत आहे, तर ते आरोग्य कसं सुधारता येईल त्यासाठी आज हा जगभर कार्यक्रम आजच्या दिवशी घेण्यात येत आहे जागतिक मृदा दिनानिमित्त। त्यानिमित्ताने या गावात आपण आज हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याला सर्व म्हणजे त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यात आलं। याचा लाभ सर्व शेतकरी बंधूंनी घ्यावा आणि आपल्या जमिनीचं आरोग्य कसं सुधारेल याबद्दल काळजी घ्यावी, ही एक मी नम्र विनंती करतो। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी।